चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, विठ्ठल विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, महायोगपीठे तटे भीमरत्यांबरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं, पांडुरंगा करू संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया, जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्येंचे अधिकरण, ते चिवंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोदिका मोदिवक्रम, खलाणीशवादा पणोदार दक्षम, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा
सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची देव बसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा आणि वारकरी संप्रदायाचा कळस असणारे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश करावा की आपण स्वराज्याची स्थापना करण्यासाठी हातामध्ये तलवार घेणं हा तुमच्यासाठी धर्म आहे आणि आम्ही परमार्थ करून जगाला परमार्थ शिकवणं हा आमच्यासाठी धर्म आहे असं ज्ञानोपदेश करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू तुकोबराय यांचा उत्कृष्ट 4 चरणाचा मागणी पर प्रकरणातील अभंग सगळ्यांच्या पाठातला आणि परिचयाचा सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्ताचं कर्तव्य ठरतं. प्रस्तुत त्रिदिनी कार्यक्रम किम निमित्ताने आहे आपणा सर्वांना ज्ञातच आहे. तरी देखील या ठिकाणी नवदुर्गा महिला मंडळ धामणदेवी सहानवाडी रत्नागिरी आयोजित हळदी कुंकवाचा कार्यक्रम तपोपूर्ती सोहळा ज्ञानेश्वरी पारायण आणि त्रिदिनी कीर्तन महोत्सव सालाबादाप्रमाणे या ठिकाणी साजरा होत आहे. याही वर्षी या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. त्रिदिनी ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं ऐकू द्या दादा मोकळा आवाज सोडा. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आयोजन केलं जातं. याही वर्षी महिला मंडळांनी आणि सोबत त्यांना सर्व सहाय्यक असणारे पुरुष वर्ग तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. हळदी कुंकू हा कार्यक्रम करणारे या ठिकाणी सर्व जे काही महिला वर्ग आहे थोडा इको कमी करा. बेस द्या बेस मोकळा आवाज सोड. विठ्ठल 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 हळदी कुंकवाचा कार्यक्रम करणारे सर्व महिला वर्ग तपोपूर्ती या ठिकाणी सोहळा आहे. दरवर्षी महिला वर्ग हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतात. हळदी कुंकवाचा कार्यक्रम का आयोजित केला जातो कुणाला सांगायची गरज नाही. महिला वर्ग हा कार्यक्रम का आयोजित करतात त्याचं कारण कुंकू त्या नावामध्येच आहे. हळदी कुंकू हळद आणि कुंकू जे सौभाग्याचं लेणं आहे ते सौभाग्याचं लेणं इतर स्त्रियांना देऊन सौभाग्याचं लेणं देऊन आपलं सौभाग्य हे कायम टिकावं चिरकाल टिकावं आणि आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपण सौभाग्यवान असावेत म्हणून हे वाण इतरांना देऊन तेच वाण घेऊन सौभाग्यवती राहण्याचं वाण जपण्यासाठी हा कार्यक्रम केला जातो. संक्रांतीपासून तर रथसप्तमीपर्यंत हा जो पर्वकाल आहे या पर्वकालामध्ये महिला वर्ग हा विशेषतः हा कार्यक्रम आयोजित केला त्या ठिकाणी करत असतात. तसं बघितलं तर वर्षभर हळदी कुंकू देण्याचं घेण्याचं काम महिला वर्ग करत असतात. मंदिरामध्ये जरी गेलात आणि मंदिरात गेल्यानंतर एखादी अनोळखी स्त्री जरी दिसली तरी त्याही ठिकाणी महिला वर्गाचा हळदी कुंकाचा कार्यक्रम सुरू होऊन जातो. एखाद्या ठिकाणी एखादा कार्यक्रम संपला सगळ्या महिला एकत्र त्यांना सापडल्या की आपल्याकडे असलेलं हळदी कुंकू लगेच त्याच्यासाठी ओळख पाळख काहीही कसलीही आवश्यकता नसते आणि म्हणून सगळेजण एकामेकाला सौभाग्य देऊन सौभाग्य वाढवण्यासाठी हे कार्य करतात. बघा महिला वर्ग सौभाग्य टिकण्यासाठी हे कार्य करतात आणि अशी एकही जगामध्ये महिला नाही की ज्या महिलेला वाटत असेल की आपण कुंकू न घेता गेलं पाहिजे. वरती जाताना सुद्धा आपण आधी गेलं पाहिजे सोबत आपण कुंकू नेला पाहिजे म्हणजे सौभाग्य घेऊनच आपण गेलं पाहिजे असं प्रत्येक महिलेची इच्छा असते. म्हणजे आपला पुरुष आपला पती हा कायम शेवटपर्यंत टिकावा एवढंच नाही आपल्याला प्राप्त झालेला पती या जन्मी नाही जन्मोजन्मी काय जन्मोजन्मी मग त्यांनी कसाही त्रास दिलेला असेल येत असतील काही झोलका कसंही करून येत असतील ऐकत असतील नाही ऐकत असतील कसेही जरी असतील तरी ती सौभाग्यवती स्त्री देवाजवळ विनंती करत असताना एकच विनंती करते यांना सुधरू बिघडलेले असतील
तर यांना सुधरू दे, यांना व्यवस्थित लाईनीत लाव, माझं काहीही झालं तर चालेल परंतु यांचं चांगलं. बघा महिला वर्ग किती चांगलं करताय पुरुषांसाठी, सौभाग्य टिकण्यासाठी. हा महिला वर्गांचा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे एक पतीला टिकण्यासाठी, तेच पती जन्मोजन्मी प्राप्त होण्यासाठी महिला वर्ग हा कार्यक्रम आयोजित करतात. आणि हा कार्यक्रमाबरोबरच या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा सुद्धा आहे. सत्यनारायणाची पूजा सुद्धा का केली जाते त्याचं कारण, नवविधा भक्तीपैकी जी उपासना अर्चन भक्ती आहे त्याच्यामधली एक भक्ती म्हणजे पूजा अर्चा होम हवन आहे. आणि त्या भक्तीपैकी एकच भक्तीचा प्रकार म्हणजे नवविधा भक्तीपैकी एक प्रकार म्हणजे पूजन. आणि ते पूजन करून भगवान परमात्म्याला प्रसन्न करून घेऊन आपल्याला जीवनभर सुख, सौभाग्य, शांतता हे प्राप्त व्हावं, धनसंपत्ती प्राप्त व्हावी, आपलं जीवन चांगलं सुव्यवस्थित व्यतीत व्हावं, याच्यासाठी आपण जी पूजा करत असतो ती पूजा म्हणजे सत्यनारायणाची. विवाह झाल्यानंतर सर्वप्रथम वैवाहिक जे जोडं आहे ते आधी पूजा करतात. कोणती? सत्यनारायणाची. आणि ही पूजा केल्यानंतर आपल्या वैवाहिक जीवनाला ते प्रारंभ करतात. म्हणजे मंगलाचरण जे आहे जीवनाचं ते सत्यनारायणापासून प्रारंभ होत असतं. सुख, शांतता, सौभाग्याची प्राप्ती करून देणारं हा जो उत्सव आहे महिला वर्ग हा करत असतात. आणि असा उत्सव करत असताना याही ठिकाणी याचं आयोजन केलेलं आहे, दरवर्षी करत आहात. आणि या ठिकाणी सर्वांची उपस्थिती आहे. या ठिकाणी याही आधी या परिसरामध्ये येणं झालेलं आहे. आणि आपण सर्वजण अतिशय उत्कृष्ट असे सर्व कीर्तनकार असतील, गायक वादक असतील, सर्व कोणी कथावाचक असतील, कोणी कीर्तनकार असतील, कोणी ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध, गायनाचार्य, वादनाचार्य, सर्व मृदंगाचार्य, सर्व मंडळी या ठिकाणी येऊन उपस्थित राहतात. या ठिकाणचं एक वैशिष्ट्य बघायला मिळालंय. वैशिष्ट्य असं आहे, समाज जरी या ठिकाणी कमी असला तरी सुद्धा या ठिकाणी असणारे जेवढेही भक्त असतात, गर्दी नाही परंतु दर्दी असतात. गर्दी नाही पण दर्दी असतात. अक्षरशः सर्वांगाचे कान करून श्रवण करणारे भक्त या ठिकाणी बघायला मिळतात. आणि तशाच पद्धतीने अतिशय सुंदर असे टाळकळी सुद्धा या ठिकाणी तयार होऊन येत असतात. या ठिकाणी आल्यानंतर वैभव बघितल्याबरोबर लगेच प्रसन्नता प्राप्त होते. इथले लोकच गोड आहे. मनामध्ये असा विचार येतो, इथे आंबे पिकतात म्हणून गोड आहे की काय? नाही का? इकडे आंबे भरपूर असतात, फळाचा राजा कुणाला आवडणार नाही. आणि हे भरपूर सेवन करण्याचा परिणाम सगळ्यांचा स्वभाव आणि सगळेजण गोड आहेत. असा हा गोड परिसर चिपळूणचा. आणि अशा ठिकाणी कार्यक्रमाची ही द्वितीय संधी या परिसरामध्ये प्राप्त झालेली आहे. आपल्याला प्राप्त झालेल्या निश्चित वेळामध्ये आपण सर्वजण मिळून भगवान परमात्म्याची ही सेवा करणार आहोत. ही सेवा करण्याच्या पूर्वी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्यांना मी या ठिकाणी प्रारंभी नमन करते, नमस्कार करते. या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध यांच्या चरणावर साष्टांग दंडवत करते. या ठिकाणी उपस्थित असलेले माझे पतिदेव तेही या ठिकाणी आलेले आहेत. कारण बरेच जण कीर्तन झाल्यानंतर काही ठिकाणी नाही सांगितलं तर विचारत कोण आहे भाऊ, तर म्हणजे झालं का काम? म्हणजे तेही या ठिकाणी आलेले. नाव घेऊ की उखाण्यात घेऊ? सत्यनारायणाचा कार्यक्रम आहे म्हणून विचार. काय वाटतं? माझ्यानंतर तुम्हाला घ्यावा लागेल, चालेल ना? तयार आहेत महिला वर्ग? घेऊ? चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे, चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे. महेश महाराजांचं नाव घेते सत्यनारायणाच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या पुढे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्रिदिनी या कार्यक्रमामध्ये ज्ञानेश्वरी पारायण आहे. ज्या पारायणाचं वाचन केल्यानंतर, श्रवण केल्यानंतर, आत्मचिंतन केल्यानंतर भगवान परमात्म्याची कृपा होते. असा जर कोणता ग्रंथ असेल तर ज्ञानेश्वरी. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावर. ज्याला भगवान परमात्म्याची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल त्याच्यासाठी जर कोणते मार्ग असतील तर नवविधा भक्तीचेही मार्ग आहेत. आणि त्याच्यामध्ये ज्ञानराज माऊलींनी ज्या ज्ञानेश्वरीचं लिखाण केलेलं आहे ती ज्ञानेश्वरी जर अंतःकरणामध्ये भाव धरून वाचन केलं. काही जण म्हणतील महाराज वाचन लिखाण येत नाही हो आम्हाला. नाही आलं, निदान ऐकण्यासाठी जरी येऊन बसलात तरी सुद्धा ऐकणाऱ्यालाही तेवढंच पुण्य आणि वाचणाऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य. श्रवणाच्या मिसे
बैसावे येऊन. नुसतं श्रवण करण्यासाठी जरी येऊन बसला तरी सुद्धा त्याला पुण्याची प्राप्ती होते. कलियुगामध्ये परमार्थ फार सोपा करून सांगितलेला आहे आणि सोपा एवढा सोपा आहे की ज्ञानेश्वरी जरी पूर्ण वाचता आली ना, 18व्या अध्यायाला जरी आपण उगवलात 18व्या अध्यायाला जरी येऊन बसलात, कलश अध्याय जरी वाचनासाठी बसलात तरी संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचनाचं फल प्राप्त होत असतं. आणि या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण करणारे भक्त अनेक आहेत. असं ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आणि त्याच्यामध्ये हा भगवदीय त्रिदिनी सोहळा 3रा दिवस असल्यामुळे या ठिकाणी मागणीपर प्रकरणातील अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. अभंग सगळ्यांच्या पाठाचा परिचयाचा आहे. तुकोबर या अभंगामधून वर्णन करतात, म्हणतात की ज्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची असेल, जीवनामध्ये त्याने भगवान परमात्म्याकडून काय मागितलं पाहिजे. देवाकडून मागत असताना तुकोबराय म्हणतात, जर तुला द्यायचंच असेल ना तर माझी एकच इच्छा आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये भगवान परमात्मा निवास करतात त्यांची संगती मला लाभू दे. हेच माझ्या मनाला आवडतं, हीच माझी वासना आहे. त्यांच्या संगतीमध्ये राहणं हेच जीवनामध्ये भलं आहे, चांगलं आहे, उत्तम आहे. त्याच्यानेच तू प्राप्त होशील. म्हणून मला हेच पाहिजे आहे. हा झाला अभंगाचा सरळ साधा अर्थ. विठ्ठल विठ्ठल मागणी करणारे तुकोबर आहे. भगवान परमात्म्याकडून मागणी करणं हे जे समीकरण आहे, हे समीकरण कुठेही जुळत नाही. कारण एक तर संत महात्मे कधीही मागत नाही. मुद्दा लक्षात घ्या. संत महात्मे खरा भक्त जो आहे तो देवाकडून कधीही काहीही मागत नाही. कारण ज्याने तृप्तीचा ढेकर दिलेला आहे, ज्यांच्याकडे सगळं काही आहे, ते कधीही देवाकडून काही मागत काम नाही झालो पायी रिकामा. काम नाही झालो पायी रिकामा. काम नाही झालो पायी रिकाम. कामना नाही असे जर कोणी असतील तर ते संत महात्मे आहे. म्हणून रिकामे झालेले आहे. कशाने? विषय विकारांनी रिकामे झालेले आहेत. म्हणून कामना नाही, काम नाही असा तृप्तीचा ढेकर देणारे संत महात्मे देवाकडून काही मागतील हे समीकरण कधीही जुळत नाही. आणि तुकोबर आहे तर देवाकडून मागतच नाही, मागणार नाही. का हो? तुम्ही सांगतायत की संत महात्मे देवाकडून काहीही मागत नाही, परंतु मागणी पर प्रकरण सर्व संतांनी लिहिलेलं आहे. मग मागणी पर प्रकरण लिहिलेलं आहे आणि संत महात्मे मागत नाही किंवा तुकोबराय मागत नाही, या गोष्टी ज्या आहे या दोन्ही बाजूंनी दोन्ही बाजू मांडल्या जात आहेत. मग याच्यापैकी खरं काय? लक्षात ठेवा आणि लक्षपूर्वक ऐका. पहिला मुद्दा, खरोखर संत महात्मे देवाकडून कधीही काहीही मागत नाही. कारण मागणं हा त्यांचा स्वभावच नाही, मागणं हा स्वभाव नाही आणि मागणं ही त्यांची परंपरा सुद्धा नाही. तुकोबराय सुद्धा सांगतात, आमच्या परंपरेमध्ये मागणं हे आम्हाला कोणी शिकवलेलंच नाही आणि कोणी मागताना दिसलं सुद्धा नाही. वडिलांची रीत सांगत वडिलांची रीत सांगत वडिलांची रीत जाणत वडिलांची रीत सांगत काही मागणे हे आम्हानुचित काही मागणे हे आम्हानुचित
काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणतस. आम्हाला वडील वडिलांची रीत माहीत आहे की त्यांनी कधीही मागितलं नाही. ध्रुव, प्रल्हाद, पराशर, व्यास, नारद आदी सर्व जी ही काही वडिलांची ही जी पारमार्थिक परंपरा आहे, या परंपरेमध्ये कोणीही मागितलेलं नाही, म्हणून आम्ही काही मागत नाही. हा एक मुद्दा आहे. परंतु दुसरा मुद्दा असा आहे, मग मागणी पर प्रकरण काय आहे? मागणी पर प्रकरण याच्यासाठी आहे की तुम्हा आम्हाला काय मागावं हे कळत नाही. मागता सगळ्यांना येतं, आपण मागतच असतो. आपण बिना मागायचं कधीही राहत. मंदिरात जाण्याच्या आधी मागण्याची लिस्ट तयार असते. आणि जर मंदिरामध्ये गेले, पूजा केली, हळदी कुंकू वाहिलं, सुट्टे पैसे, सुट्टे म्हणते मी, नोटा कुणी नेत, सुट्टे पैसे टाकले की सुट्टे पैसे टाकल्यानंतर मागण्याची लिस्ट आधी तयार असते. देवा, मुलाचा पेपर आहे बरं का, आणि फार कठीण आहे, फार कष्ट केलंय माझ्या बाळाने, पण त्याचा पेपर झोपा जाऊ दे, 5 नारळ मी तुला वाहील, त्याला चांगले मार्क पडू. देवा, माझ्या मुलीने फार अभ्यास केलेला आहे, तिचा इंटरव्ह्यू आहे, आणि म्हणून माझी विनंती आहे, ती एकदा की इंटरव्ह्यू मध्ये पास झाली, तिचा पहिला पगार तुझ्या मंदिरात. म्हणजे आधी मागण्याची लिस्ट तयार असते, पण मागत असताना आधी काय देतायत देवाला प्रलोभन? साधी आरती जरी केली तरी फुकट करत नाही. सुख संपत्ती घर आवे, सुख संपत्ती घर आवे, कष्ट मिटे तन का. ओम जय जगदीश हरे, ओम जय जगदीश रे स्वामी जय जगदीश रे. भक्त जनों के संकट, दास जनों के संकट क्षण में दूर करे. ओम जय जगदीश रे. मंदिरात जरी गेले तर गेल्याबरोबर आधी मागण्याची लिस्ट, आरती सुद्धा फुकट. सुख संपत्ती घर आवे, कष्ट मिटे. किती दिवसात? 10 दिवसात, महिन्यात नाही, क्षण मे. जसं देव आपला खाऊन बसलेला, किती दिवसात? क्षण मे. क्षणभरामध्ये तू हे सगळं नीट कर. म्हणजे आरती सुद्धा फुकट नाही, त्याच्यामध्ये ही मागण्याची लिस्ट तयार असते. आपण काय मागतोय? काय मागतोय आपण? गृही व्हावे धनधान्य वाढावे, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य, गृही व्हावे धनधान्य. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. आपण मागून मागणार तरी काय? अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. याच्या व्यतिरिक्त आपलं मागणं, या मूलभूत, आपल्या पहिले मूलभूत गरजा फक्त 3 होत्या, अन्न, वस्त्र. आता त्याच्यामध्ये 2 वाढले, मोबाईल आणि त्याच्याशिवाय जगू शकणार. एखादं वर्ष आयुष्य कमी झालं तर चालेल, पण मोबाईल सोडणार? मोबाईल शिवाय जीवन नाही महाराज. आंघोळीला गेले तरी काही बाथरूम मध्ये मोबाईल नेत आहे, आणि टॉयलेटला गेले तरी सुद्धा मोबाईल. तुम्ही हसतायत याचा अर्थ तुमच्याकडे असं करतात का? विठ्ठल 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 मागून मागणार काय? संतांना माहित आहे, हे मागून फक्त एवढं मागतील जे आहे आपल्याकडे, कष्टाने जे आपण प्राप्त करू शकतो, आणि आपल्याला जे सहज मिळतंय त्याच गोष्टी आपण देवाकडून मागतो. विचार करा, काय मागतोय आपण? जे आपल्याला सहज मिळतंय, आणि जे आपण कर्म केल्यानंतर आपल्याला प्राप्त होईल. कठीण कर्म केल्यानंतर का असेल, आपल्याला जे प्राप्त होऊ शकतं त्याच गोष्टी आपण मागतोय. मागायचं जर काही असेल तर देवाकडून काहीतरी विशेष मागितलं पाहिजे, काहीतरी महत्वाचं मागितलं पाहिजे. कारण भगवान परमात्मा सर्वसामान्य नाही. जसं एखादा कल्पतरू, कामधेनू, चिंतामणी हे प्राप्त झाल्यानंतर आपण जे पाहिजे ते इच्छिले ते धनी
पुरविते. आपल्याला जे पाहिजे ते सर्व पुरवलं जाते, परंतु कल्पवृक्ष जरी मिळाला तरी माणसाला समजत नाही कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसून आपण काय मागितलं पाहिजे. भगवान परमात्मा आपल्यासाठी कल्पवृक्ष आहे. भगवान परमात्मा आपल्यासाठी कामधेनू आहे. भक्ती जर केली तर भगवान परमात्मा आपल्यासाठी चिंतामणी आहे. परंतु चिंतामणीकडून काय मागायचंय? देवा दुकान चालू दे, देवा मुलाचं लग्न जमू दे. कारण आता सगळ्यात मोठा हा प्रश्न आहे. बाकीचे प्रश्न तरी सुटतायत, परंतु मुलाचं लग्न काही जमत. म्हणून सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता शिल्लक राहिलेला आहे. एकदा मुलाचं होऊ, एकदा की त्याचं झालं, देवीच्या मंदिरात 9 दिवस घटी बसेन. बसतात का इकडे? रत्नागिरी भागामध्ये बसतायत 9 दिवस. मंदिरामध्ये येऊन नवरात्रामध्ये घटी बसतायत, 9 दिवस उपवास करतायत. देवीचं नामस्मरण केलं जात आहे, जागर गोंधळ केला जातो आणि 9 दिवस आराधना केल्यानंतर पुन्हा घरी. म्हणजे आपलं मागणं कसं आहे? कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसून मागून मागून आपण मागतो काय जे आपल्याला सहज प्राप्त होऊ शकतं. आणि ही गोष्ट जेव्हा संत महात्म्यांनी बघितली त्यांना वाईट वाटलं. अरे देवाकडून काय मागायचं हे तरी कळालं पाहिजे आणि हे आपल्याला कळत नाही, म्हणून त्यांनी मागणी पर प्रकरण लिहिलेलं आहे. हे आहे दुसऱ्या शंकेचं निरसन. 2 मुद्दे मांडलेले आहे. एक म्हणजे संत मागत नाही आणि दुसरं म्हणजे का मागतायत. आपण काय मागावं हे आपल्याला कळावं. जनसामान्यांनी काय मागावं हे आम्हाला कळावं. आता एक विचार कर, नामदेवराय देवाकडून एका ठिकाणी मागणी करतायत. देवा अमृताहुनी गोड नाम तुझे, देवा मन माझे केशवा काबाने घे. तुझं नाम अमृतापेक्षा गोड आहे, पण मन माझे केशवा काबाने घे. सांग पंढरी राया काय करू यासी, का रूप ध्यानासी न ये तुझे. तुझं रूप माझ्या ध्यानामध्ये काय येत नाही, तुझं नाम माझ्या मुखामध्ये काय येत नाही, असं म्हणणारे नामदेवराय. आता नामदेवरायांचा जन्म कसा झालेला आहे? जन्म झाल्याबरोबर त्यांचे ओठ हलत होते. आपला भक्त जन्माला आला म्हणून पंढरीश पांडुरंग परमात्मा नामदेवरायांच्या जवळ आले आणि त्या बाळाला बघितलं. ते बाळ जन्माला आलेल्या बरोबर त्या ठिकाणी काहीतरी बोलत होतं आणि ते बाळ काय बोलतंय म्हणून त्याच्या जवळ कान नेले. त्यावेळेस लक्षात आलं की ते बाळ काय म्हणतंय, विठ्ठल 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 विठ्ठल. ज्यांचा जन्म झाल्याबरोबर ज्यांच्या मुखातून विठ्ठल विठ्ठल हे नाम बाहेर पडतंय, देवाचं नाव बाहेर पडतंय, म्हणून नाव ठेवलं नाम देव. म्हणजे जन्माला आल्यापासून ज्यांच्या मुखामधून देवाचं नाम बाहेर पडतंय ते असं म्हणतील का, तुझं नाम माझ्या मुखामध्ये काबाने घे. काय वाटतं तुम्हाला? जागेत ना सगळेजण? जागेत ना? वाटतं का की त्यांच्या मुखामध्ये देवाचं नाव येत नसेल? असं होऊ शकत नाही. तरीही ते म्हणतायत अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबाने घे. हे का म्हणतायत? तर हे तुमच्या आमच्यासाठी म्हणतायत. तुझं नाव एवढं गोड आहे तरी हे जगातले लोक काबाने घे काबान घे हे का घेत नाहीये? म्हणजे ही मागणी आपल्यासाठी, त्यांच्यासाठी नाही, ही मागणी कुणासाठी आहे? आपल्यासाठी. काय मागावं हे आम्हाला कळण्यासाठी. अर्भकाचे साठी पांते हाती धरली पाटी, तैसे संत जागी क्रिया करून दाविती अंगी. अर्भकाचे साठी पांते हाती धरली पाटी, तैसे संत जागी क्रिया करून दाविती अंगी. तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती. ते पूर्णत्वाला गेलेले आहे, पण तुम्हा आम्हाला ह्या गोष्टी आपल्याला याव्यात म्हणून पूर्णत्वाला गेलेली गुढी खांद्यावर घेतायत आणि पंढरपूरची पायी वारी करतायत. का? त्यांना त्यांच्यामध्येच देव आहे नव्हे, तेच देव झालेले आहेत. तरी सुद्धा का करतायत वारी? तुम्हा आम्हा सगळ्यांना हा परमार्थ शिकवण्यासाठी. अर्भकाचे साठी पंते, याच्यासाठी हे संतांचं कार्य आहे. म्हणून हे सगळं मागणीपर प्रकरण आहे. मग या मागणीपर प्रकरणामध्ये जी मागणी केलेली आहे, ही मागणी का करतायत? तुकोबारांच्या जीवनामध्ये मागणी करण्याची वेळ का आली आणि का म्हणून ते मागणी करतायत?
जेव्हा तुकोबरायांचा परमार्थ वाढला, नामचिंतन वाढलं, त्या परमार्थाचा परिणाम भगवान परमात्म्याचा भार वाढलेला आहे. भगवान परमात्म्यावर तुकोबरायांच्या भक्तीचा भार वाढलेला आहे. आणि जेव्हा हा भार वाढला त्यावेळेस बघतायत भगवान परमात्मा की तुकोबराय पंढरपूरला येत आहेत, वारी करतायत, दर्शन करतायत आणि दर्शन करून निघून जात आहेत. एकदा तुकोबराय गाभाऱ्यामध्ये आले आणि आल्यानंतर भगवान परमात्मा त्या ठिकाणून प्रकट झाले आणि तुकोबरायांना म्हणताय, तुकोबराय अहो काहीतरी मागून घ्या. मागण्याची आस पाय मुककडे, मागण्याची आस पाय मुकाकडे, शिवतिल्या रोकडे मनोरथ, शिवतिल्या रोकडे मनोरथ. मागण्याची आस पाय मुकाकडे, मागण्याची आस पाय मुकाकडे, मागण्याची आस पाय मुकाकडे, शिवतिल्या रोकडे मनोरथ. मागण्याची आस पाय मुकाकडे, मागण्याची आस पाय मुकाकडे, शिवतिल्या रोकडे मनोरथ, शिवतिल्या रोकडे मनोरथ. तुकोबराय आले की भगवान परमात्म्याने तुकोबरायांकडे बघावं आणि म्हणावं, तुकोबराय अहो काहीतरी मागून घ्या. मागण्याची आस पाहे मुखाकडे, काहीतरी मागून घेतील तुकोबराय असं देवालाही वाटायचं. परंतु तुकोबरायांनी काहीही मागितलं नाही. एक सांगू, देवाला मागणारा भक्त कधीही आवडत नाही. तरीही भगवान परमात्मा म्हणताय काहीतरी मागून घ्या, कारण आपलं ओझं हलकं देवाला करायचंय म्हणून. नाहीतर देवाला मागणारा भक्त अजिबात आवडत नाही. भगवान परमात्म्याला कोणता भक्त आवडतो? भगवान परमात्म्याला असा भक्त आवडतो जो फक्त भक्ती करतो परंतु देवाकडून कधीही काही मागत नाही. त्याला निष्काम भक्त म्हणतात. अशा भक्ताला निष्काम भक्त म्हणतात. एका ठिकाणी भगवान परमात्मा श्रीमद भागवताच्या 11 स्कंदामध्ये भगवान परमात्मा उद्धवाला सांगतायत, उद्धवा मला कोणता भक्त आवडतो? न तथा मे प्रियतम आत्मयोनिर्न शंकर न च संकर्षण न श्री नैवात्माच यथा भवान. काय आवडतोय? कोणता भक्त आवडतोय मला? भगवान परमात्मा उद्धवाला सांगताय, उद्धवा न तथा मे प्रियतम, मला मी सुद्धा एवढा प्रिय नाही. आत्मयोनी, माझा जो आत्माच आहे, माझा जो पुत्र आहे ब्रह्मदेव सुद्धा मला एवढा प्रिय नाही. न संकर्षण, माझा भाऊ बलिभद्र संकर्षण सुद्धा मला एवढा प्रिय नाही. न च संकर्षण न श्री शंकर, शंकर सुद्धा मला एवढे प्रिय नाही. न च संकर्षण, एवढंच काय, न श्री माझी पत्नी लक्ष्मी सुद्धा मला एवढी प्रिय नाही जेवढा तू प्रिय आहे. कारण नैवात्माच यथा भवान, एवढा तू प्रिय आहे का? त्याच्या मागचं कारण तू निष्काम भक्त आहे. तू भक्ती करतोय परंतु काहीही मागत नाही. असा निष्काम भक्त देवाला आवडतो. आणि असे निष्काम भक्तांची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये ध्रुव, नारद, व्यास, प्रल्हाद हे सगळे जण आहेत. यांनी फक्त भक्ती केली परंतु देवाकडून काहीही मागितलं नाही. सुदामाजींनी फक्त भक्ती केली परंतु भक्ती करणाऱ्या सुदामांनी देवाकडून कधीही काहीही मागितलं नाही. 18 विश्व दारिद्र्य घरामध्ये, फाटके वस्त्र, तुटकी झोपडी, आपल्याला माहीत आहे अशी परिस्थिती. 5 घरं मधुकरी मागायची आणि एकदा प्रसंग असा आला की 5 घरं मधुकरी मागितली, एकदा 5ही घरातून मिळाली नाही. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस असे 4-5 दिवस झाले, काहीच मिळालं नाही. परिणाम अन्न मिळालं नाही, घरामध्ये चूल पेटली नाही. तरी सुद्धा अशा स्थितीतही देवाकडून काहीही मागत
नाही. आणि भगवान परमात्म्याने ही भक्ती बघितली. जेव्हा ही भक्ती बघितली, सुदामाजी आले भेटायला. द्वारिका नगरीमध्ये सुदामाजींची भेट झाली आणि भेटल्यानंतर जेव्हा सुदामाजी जायला लागले तेव्हाही भगवान परमात्मा परीक्षा बघतायत की सुदामाच्या मनामध्ये काही मागण्यासाठी आस आहे का. ज्या भगवान परमात्माने सुदामाजी आल्याबरोबर त्यांचे पाद प्रक्षालन केले. कसे केले आपल्याला माहीत आहे. कशाने केले? स्वतःच्या अश्रू जलाने सुदामाजींचे पाद प्रक्षालन केले. देख सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणानिधि रोए, पानी परात से हाथ जो नहीं, नैनन के जल से पग धोए. कशाने पाद प्रक्षालन केलं? अश्रू जलांनी पाद प्रक्षालन केलं. स्वतःच्या मुखाने सुदामाजींच्या पायाच्या तळव्याचे काटे भगवंताने काढले. आणि तेच सुदामा जेव्हा दुसऱ्या दिवशी गावाकडे निघाले त्यावेळेस पादत्राण नाही, फाटके वस्त्र आहे. सुदामाजी निघालेले आहेत तरी सुद्धा सुदामाजी विचार करत नाही की ज्याच्याकडे, ज्याचं घर सोन्याचं आहे नव्हे, ज्याची नगरी सोन्याची आहे, त्याने जाता जाता असंही म्हटलं नाही की जाता जाता वहिनीसाठी एखादी साडी तरी. ज्याच्याकडे पत्नी किती आहे? 16,100. एवढ्या पत्न्या आहेत, त्यांच्याकडे साड्या कमी असतील का? काय वाटतंय? महिला वर्ग, एक जरी महिला असेल तरी सुद्धा तिच्याकडे 30 ते 35 पेक्षा जास्त साड्या असतात. कितीही गरीब असो, असतात ना महिला वर्ग. एवढ्या साड्या असतात. देवाला आवडणारा भक्त आवडत नाही आणि पतीला परत परत साड्या मागणारी बाई आवडत. एवढ्या साड्या असतात तरी एखाद्या दिवशी कपाट उघडलं, काय वाक्य येतं मुखातून? मला ना बाई कुठे जायला चांगली साडीच, याच्यामधली एकही त्या कार्यक्रमाला घालण्यासारखी नाही का. अशी परिस्थिती असते. एखाद्या दिवशी न जाणो त्या कपाटाजवळ गेल्यानंतर जर ती कपाट अंगावर पडली तर जिवंत राहणारच याची गॅरंटी. एवढ्या साड्या असतात. मग भगवान परमात्म्याच्या पत्नी किती आहे? 16,000. प्रत्येकीकडे किती साड्या असतील? कारण त्या बायका काही सर्वसामान्य माणसाच्या, द्वारकेचा जो राजा आहे, ज्याची सोन्याची नगरी आहे, त्यांच्या त्या पत्नी. आणि अशा सगळं वैभव असताना ज्या ठिकाणाहून त्या ठिकाणी निघालेले आहेत सुदामाजी घराकडे, त्या सुदामाजींच्या मनामध्ये असाही विचार आला नाही की याने वहिनीला जाऊ द्या परंतु मला तरी एखादी धोतर जोडी याने द्यायची होती ना. याने एक धोतर जोडी जाऊ द्या, एक धोतर सुद्धा दिलं. बरं जाऊ द्या, धोतर दिलं नाही, परंतु ज्याने आल्याबरोबर अश्रुजलांनी पाय धुतले आणि पाय धुतल्यानंतर त्याला दिसलं त्याच्या पायाला काय लागलं, त्याच्या हाताला काय लागलं, पायाचे काटे लागले. त्याने मुखाने काढले. मग मुखाने ज्याने सुदामाजींच्या पायाचे काटे काढलेले आहेत त्या भगवान परमात्म्याला माहीत नव्हतं का की पायाने जाणाऱ्या, अनवाणी पायाने त्याच रस्त्याने सुदामा चाललेले आहेत. मग जाता जाता त्यांच्या पायाला काटे मोडतील त्या देवाला माहीत नव्हतं. मग जाता जाता एखादी चप्पल तरी द्यायची होती ना, एखादा खडावा. सुदामा, अरे तुझ्या पायाला काटे टुचले होते, काल आला ना, फार काटे निघले, असं कर, जाता जाता एखादी चप्पल तरी. असंही देव म्हटला नाही, असंही सुदामांना वाटलं. एवढे निष्काम आणि एवढे निष्काम आहे म्हणून भगवंताने काय दिलेलं आहे सुदामांना? काय दिलं? सोन्याचं नगर. सुदामांना नको होतं पण भगवान परमात्म्याने दिलं. आणि एक परम भागवत म्हणून श्रीमद भागवतामध्ये ज्यांचं परम मित्र म्हणून वर्णन केलं जातं, याच्यापेक्षा भगवंताने काय मोठं दिलं? सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडिला, दुःखे दारिद्र्य पीडिला, हे मुष्टी पाय घेऊन या, त्याचे भेटीला गेला, हे मुष्टी पाय घेऊन या, त्याचे
परमात्म्याला आवडतोय, पण आपला भार कमी करावा म्हणून तुकोबरायांकडे बघताय. पण तुकोबराय काहीही मागत नाही. वारी चालू आहे, घरी गेले, देवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुकोबरायांनी बघितलं येणारे लोक येत आहेत, भक्तिभावाने मंदिरामध्ये दर्शन करतायत, परंतु दर्शन केल्यानंतर काही ना काही मागतायत. आणि हे काय मागतायत? काही ना काही संसारिक गोष्टी मागतायत. तुकोबरायांना हे चुकीचं वाटलं. तुकोबरायांनाही वाटलं यांना कळालं पाहिजे काय मागितलं पाहिजे. काय मागतोय आपण? मागण्याच्या आधी आपली लिस्ट तयार असते, काय मागतोय आपण. एकदा 3 मित्रांनी निश्चय केला, आपण भगवान महादेवाचं नामस्मरण करूया, तप करूया. तिघांनीही निश्चित केलं. म्हटलं सगळ्यात लवकर प्रसन्न होणारे देव कोणते? म्हटले सगळ्यात लवकर प्रसन्न होणारे देव आहे महादेव. मग आपण महादेवाची भक्ती करूया. जे सगळ्यात लवकर प्रसन्न होत आहे, सगळ्यात भोळे देव म्हणजे महादेव. ठरलं त्यांचं. पण म्हणले आपण तप करणार, पण तप कशासाठी करायचे, काय मागायचंय आपण? समजा देव प्रसन्न झालेच तर आपण काय मागायचंय? एक जण म्हटला, जर समजा आपण तप केलं आणि तप केल्यानंतर जर भगवान महादेव प्रसन्न झाले तर काय मागायचंय? मी निश्चित केलंय. म्हटले सांग बरं तू काय मागशील, म्हणजे आमच्या लक्षात येईल. त्याने सांगितलं, म्हटले मी एकच मागेल, 1000 चिंचेचे झाड, 1000 चिंचेचे झाड, आणि त्या चिंचेच्या झाडाच्या पानाला, प्रत्येक पानाला 500ची नोट. बस म्हटले मी दुसरं काही मागणार. आता चिंचेच्या झाडाचे पानं कसे असतात? केळीच्या पानासारखे असतात का? बारीक बारीक किती असतील एका झाडाला? आता ते झाड काही छोटं, मोठा विस्तार असतो. जेवढं जुनं झालं तेवढा त्याचा विस्तार वाढत जातो. आणि किती झाडं? 1000 झाडं, आणि त्याला 500ची नोट. 2000ची मागितली असती पण ती बंद झाली म्हणून 500ची नोट. म्हटले एवढंच मागणार, दुसरं काही मागणार नाही. दुसऱ्याला विचारलं काय रे तू काय मागशील? म्हटले मी काय मागेल, माझा विचार आता निश्चित झाला. मी एकच मागेल, जर भगवान महादेव प्रसन्न झाले, मागाच म्हटले तर मी एवढंच त्या ठिकाणी भगवान महादेवाकडून मागणार की तू मागितलेले 1000 चिंचेचे झाड, त्याला मागितलेल्या 500च्या नोटा, प्रत्येक पानाला मागितलेली 500ची नोट, ते सगळे झाड तोडायचे, त्याच्या फळ्या बनवायच्या, लाकडं काढायचे, फळ्या बनवायच्या, त्या फळ्या बनवल्यानंतर त्याचे कपाट बनवायचे, तू मागितलेले पैसे त्याच्यात ठेवायचे, त्याला कुलूप लावायचं आणि ती चावी माझ्या खिशात द्यायची. म्हटले दुसरं काही मागणार? बस म्हटले आपण एवढंच मागणार. तिसऱ्याला विचारलं काय रे तू काय मागशील? तिसऱ्याने सांगितलं मी एवढंच मागणार म्हटले की तुम्ही दोघं माझे चुलते बनावा, तुमचा वंश बुडावा आणि तुमच्या पैशाचा मालक मी व्हावा. म्हटले दुसरं काही मागणार? काय मागितलंय? मागून मागून पैसा मागून घेतला. हे आपलं मागणं आहे. दोघं सासू सुना, दोघींनी तप केलं आणि तप केल्यानंतर भगवान महादेव प्रसन्न झाले. भगवान महादेव प्रसन्न झाल्यानंतर भगवान महादेवाने बघितलं दोघींमध्ये वयस्कर आहे सासू, कमी वयाचे आहे सून. मग आधी जिचं वय कमी आहे आधी तिला प्राधान्य देऊया. कारण 3-4 भाऊ जरी असले आणि जर संपत्तीची वाटणी होत असली तर पहिला वाटा कुणाला आधी उचलावा लागतो? तुमच्याकडे कसं असतं? संपत्ती घेत असताना देत नाही का तुमच्याकडे? काय करतायत? आधी लहानाला विचारलं जातं, सांग तुला कोणता हिस्सा पाहिजे, तुला जमिनीचा कोणता तुकडा पाहिजे, 4-5 बंगले असतील तर त्याच्यातला कोणता बंगला तुला पाहिजे आहे, आधी त्याला विचारलं जातं. सामंजस्याने नंतर ठरवलं जातं, पण पहिला अधिकार लहानाला असतो. इकडे असतंय ना असं का? सोडून देतात. सोडायचे असेल तर आम्हाला द्या, तिकडं मंदिर बांधू आळंदीला, नाही का? परमार्थासाठी लावायचं आहे. आमच्याकडे द्यायचा म्हणजे कुठे लावायचं आहे? परमार्थासाठी, आमच्या संसारासाठी नको. म्हणजे काय आहे, त्या ठिकाणी मागायचं असेल आधी लहानाला प्राधान्य दिलं जातं. भगवान परमात्म्याने सुद्धा तेच केलं. आधी सुनबाईला विचारलं, सांगा देवी तुम्हाला काय पाहिजे आहे, काय मागायचं आहे? म्हटले देवा मी मागणार आहे, देणार? म्हटले हो देणार, पण एक अट आहे, जे तू मागितलेलं आहे, जे तुम्ही मागितलेलं आहे ना त्याच्या 10 पट तुमच्या सासूला मी देईन, त्याच्या 10 पट सासूबाईंना देईन. आता सासू सुनेचं नातं म्हणजे एवढं काही प्रेमाचं असतं असं खुशाल नाही म्हणताय?
आईचं आणि मुलीचं नातं चांगलं, बहिणीचं नातं चांगलं, मावशीचं नातं चांगलं, पण सासूचं नातं कसं आहे? बऱ्यापैकी 75% काही चांगलं, पूर्वग्रह दूषित. याच्यावर जास्त न बोललेलं आमचेच दात आणि आमचेच विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्मा म्हटले मी देईल तुम्हाला, परंतु जे मागितलं तुम्ही त्याच्या 10 पट तुमच्या सासूबाईंना दोघींमध्ये ठरवून घे. ठीक आहे म्हटले, ठरवलं. सुनबाईने मागितलं 3 मागणे मागायचे म्हटले. सुनबाईने पहिलं मागणं मागितलं मला अतिशय सौंदर्य द्या, फार सुंदर बनवून द्या. भगवान भोलेनाथ म्हटले तथास्तु तथास्तु. आता एवढं सुंदर केलं सुनबाईला, आता सुनबाईला सुंदर केलं त्याच्या 10 पट सासूबाईला सौंदर्य प्राप्त झालं. पहिलं मागणं झालं. दुसरं मागणं मागितलं सुनबाईने, म्हटले प्रभो मला भरपूर धन संपत्ती द्या, अब्जोधीश मला करून द्या. म्हटले ठीक आहे तथास्तु. अब्जोधीश बनवून दिलं सुनबाईला, धन संपत्ती भरपूर प्राप्त झाली. आता सुनबाईला जेवढी प्राप्त झाली त्याच्या 10 पट सासूबाईला मिळाली. आता तिसरं मागणं सुनबाईने जरा विचार करून मागितलं, आपल्यापेक्षा 10 पट सासूबाईला मिळणार आहे. म्हटले देवा माझं तिसरं मागणं असं आहे की मला 10% थोडासा अटॅकचा झटका, म्हणजे 100% झटका आणि 100% आला की सासूबाई काय मागणं मागितलंय महाराज. हे आपले मागणे आहे, मला असावं परंतु माझ्या इतकं शेजारच्याला विठ्ठल विठ्ठल. आजकाल लोकांची स्थिती अशी झालेली आहे, माझं वाईट झालं तर चालेल परंतु माझ्या शेजारचं चांगलं व्हायला, कारण त्यांचं काही चांगलं झालं का यांच्या पोटामध्ये. एक व्यक्ती दवाखान्यामध्ये गेला, डॉक्टरांना सांगितलं माझं फार पोट दुखतंय. डॉक्टरने विचारलं कधीपासून दुखतंय. त्या व्यक्तीने उत्तर दिलं जेव्हापासून शेजारच्याने 4 व्हीलर घेतली म्हटले तेव्हापासून माझं पोट. आता डॉक्टरांनी असे कोणते औषध द्यायचे की यांचं पोट दुखणं बंद होईल? औषधच नाही ना. जेव्हा त्याच्या गाडीला काही होईल तेव्हा याचं पोट दुखणं बंद, म्हणजे आता काही सहन होत. हे आपले मागणे आहेत, हे आपले विचार आहेत. हे विचार बघितले साधू संत महात्म्यांनी, त्यांच्या लक्षात आलं हे काही बरोबर नाही. म्हणून काय मागावं यांना समजलं पाहिजे ना, त्याच्यासाठी मागणीपर प्रकरण. आणि जेव्हा तुकोबराय पुन्हा गेले भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी, गेल्यानंतर पुन्हा भगवान परमात्म्याच्या मुखाकडे बघितलं, आज चेहरा उतरलेला आहे. आणि जेव्हा तुकोबरायने बघितलं आपल्या इष्टदेवाचा चेहरा आपल्यासाठी उतरतोय ना, मग आपण काहीतरी बोललं पाहिजे. देवा सांगा काय म्हणणं आहे तुमचं. म्हणले काहीतरी मागून घ्या ना. काय देऊ तुम्हाला? वैकुंठ देऊ का? वैकुंठ देऊ तुकोबराय तुम्हाला? तुकोबराय म्हटले नाही मला वैकुंठ नको, कारण त्या वैकुंठामध्ये तुम्ही राहतात कुठे? तुम्ही त्या ठिकाणी वैकुंठामध्ये राहत नाही, तुम्ही तुमच्या भक्ताच्या घरी येऊन राहतात. वैकुंठामध्ये तुम्ही कुठे राहत? ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयेन च, मद्भक्त यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. भगवान परमात्मा नारदजींना सांगतायत मी वैकुंठामध्ये राहत नाही. भगवान परमात्म्याला तुकोबराय म्हणताय जिथे तुम्ही राहत नाही तिथे मला का पाठवताय? मला तर तुम्ही पाहिजे आहेत. भगवान परमात्मा म्हटले तुकोबराय स्वर्ग देऊ का? स्वर्ग ज्या ठिकाणी कल्पतरू आहे, चिंतामणी आहे, पारिजातक वृक्ष आहे, कामधेनू आहे, अप्सरा आहे, सर्व प्रकारचा आनंदी आनंद आहे, सुख सुविधा आहे, ते स्वर्ग तुम्हाला देऊ का? तुकोबराय म्हटले नाही आम्हाला स्वर्ग सुद्धा नको, कारण जे स्वर्गात राहत आहेत त्यांना वाटतंय की इथे खाली स्वर्ग सोडून पृथ्वी तलाव. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी वावा जमामा. हे मृत्युलोकी वावा जमामा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी वावा, मृत्युलोकी वावा जन्मा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी वावा.
मृत्यू लोकामध्ये त्यांना जन्म मिळावा असं स्वर्गाधिक देवांना वाटतंय. आता ज्या ठिकाणी सर्व काही आनंदी आनंद आहे, सुख सुविधा आहे, अमृताचे कलश आहेत, एवढं सगळं असणाऱ्यांना वाटतं की या ठिकाणी येऊन राहावं का? कारण या ठिकाणी आल्यानंतर नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीत. या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामस्मरण करता येतं, भजन करता येतं, भक्ती करता येते आणि मुक्त सुद्धा होता येतं. म्हणून तिथल्यांना वाटतं की इथं यायचंय, मग तिथल्यांना इथं यावंसं वाटतंय. मला तिथं का पाठवतायत देवा? मला तुमचा स्वर्ग सुद्धा, वैकुंठ नको, स्वर्ग नको. तुकोबारायांना विचारलं काही धनसंपत्ती देऊ का? धनसंपत्ती पाहिजे का? तुकोबाराय म्हटले नाही देवा, संपत्ती संतती मजला नावडे, स्वरूप आवडे तुझे देवा. मला याच्यापैकी काहीच नको. तुकोबारायांना संपत्तीची सुद्धा आवश्यकता नाही. कारण जेव्हा दुष्काळ पडला, जेव्हा धनसंपत्ती लोकांच्या जवळची संपली, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला. आणि नजराणा पाठवल्यानंतर जेव्हा तुकोबारायांना समजलं की या पालखीमध्ये जो नजराणा आहे, त्या नजराणा कोणता आहे? हिरे माणिक मोती धनसंपत्तीचा आहे. त्यावेळेस तुकोबारायांच्या मुखातून उद्गार बाहेर पडले, हा जो नजराणा, ही जी संपत्ती आणलेली आहे ना, ही आमच्यासाठी मातीमोल आहे. ही तुम्ही घेऊन जा, ही तुम्ही घेऊन जाते मज मृत्तिके समान. आणि म्हणून हे आम्हाला नकोय. जेव्हा तुकोबाराय त्याचाही त्याग करतायत, म्हणजे तुकोबारायांना धन संपत्तीची आवश्यकता नाही. मग भगवान परमात्मा म्हणताय, सांगा तुकोबाराय तुम्हाला मोक्ष देऊ का, मुक्ती देऊ का? म्हटले आम्हाला मोक्ष सुद्धा नको, मुक्ती सुद्धा नको. कारण मुक्ती तर आमच्या घरी कामाला येणारी दासी आहे. आमच्या घरी मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी. आमच्या घरी ती कामाला येते दासी आहे, ते आम्हाला सहज प्राप्त झालेलं आहे. याच्यापैकी काहीच नको. देवा तुला वाटतंय ना मी काहीतरी मागून घ्यावं, म्हणून माझी एकच इच्छा आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये तुझा निवास आहे त्याचं सानिध्य मला प्राप्त व्हावं. बस, म्हणजे तूच पाहिजे आहे. सर्व रूपामध्ये जो काही तू या ठिकाणी मानव देह धारण करून संत रूपाने येतोय ना, किंवा संत हृदयामध्ये तुझा निवास असतोय ना, या दोनही गोष्टी ज्याच्यामधून प्राप्त होत आहे ना, त्या दोन्ही गोष्टीमधलं एक मागणं तुकोबारायांनी मागितलंय की ते मला पाहिजे अभंगाचं. देव वसे चित्ती, 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 देव वसे चित्ती. त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती. हो ऐसे आवडते मला, ऐसे आवडते मला. त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती. हो ऐसे आवडते मला, ऐसे आवडते मला. देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती. देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबाराय म्हणताय, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती.
ज्याच्या चित्तामध्ये देव आहे त्याची घडावी संगती. ज्याच्या चित्तामध्ये देव आहे ते संत असतात. ज्याच्या चित्तामध्ये देव आहे ते फक्त संतच असू शकतात, सज्जन असू शकतात, भगवत भक्तच असू शकतात. म्हणजे संतांची संगत मागितलेली आहे. संतांचीच संगत तुकोबरायांनी का मागितलेली आहे? तुकोबराय सुद्धा संत आहेत, पण संत जरी असले तरी त्यांना त्यांचं महत्त्व माहीत आहे. कारण जीवनामध्ये जर सत्संग घडला तर भगवान परमात्म्याची भेट होत असते. म्हणून ज्याच्या चित्तामध्ये तू बसलेला आहे, म्हणजे चित्तामध्येही तू आहे. दोन या मागण्यामध्ये, एका मागण्यामध्ये दोन मागणं मागितलेलं आहे. म्हणजे तूही पाहिजे आहे आणि संतही पाहिजे आहेत. संत भेटले म्हणजे देव भेटलेच. कारण संत आणि देव वेगळे नाही, निमित्त त्या प्रतिमा. एका मागण्यामध्ये दोन मागणे मागितलेले आहे. म्हणजे मागताना सुद्धा चतुराई तुकोबरायांनी केलेली आहे. संतांची संगत मागणं म्हणजे देवालाच मागून घेण्यासारखं आहे. देवालाच मागून घेण्यासारखं. ज्याच्या चित्तामध्ये देव आहे त्याला मागून घेणं म्हणजे देवाला मागून घेण्यासारखं. ही चतुराई माणसाला कळाली पाहिजे. देवी भागवतामध्ये एक प्रसंग आलेला आहे. देवी भागवतामध्ये असा प्रसंग आलेला आहे की एक महान पतिव्रता स्त्री, नाव आहे सावित्री. त्या देवी सावित्रीने विवाहाच्या आधी, जेव्हा त्यांचा विवाह निश्चित झाला आणि आता लग्न होणार, त्या विवाहाच्या आधी नारदजी महाराज त्या सावित्रींना भेटले. आणि देवी सावित्रीला भेटल्यानंतर नारदजी महाराज देवी सावित्रीला सांगू लागले, देवी ज्याच्याशी तुमचं लग्न जमलेलं आहे ना तो अल्पायू आहे. 1 वर्षानंतर, तुमचा विवाह झाल्यानंतर 1 वर्षानंतर त्याचा मृत्यू होणार आहे. म्हणून तुम्ही लग्नासाठी नकार देऊन टाका. त्या ठिकाणी सावित्रीने सांगितलं, नाही, माझं लग्न जमलेलं आहे. माझ्या आईवडिलांनी माझं लग्न निश्चित केलेलं आहे आणि आता मी नकार देणं म्हणजे माझ्या आईवडिलांचा हा अपमान आहे. ज्याच्याशी माझं लग्न होणार आहे त्याचाही अपमान आहे. लग्न निश्चित झालं म्हणजे मनोमन मी त्याला पती मानलं. आणि अशा स्थितीमध्ये नकार देणं म्हणजे फार चुकीची गोष्ट आहे. जे होईल ते होईल, पण मी विवाह, कोण सांगतंय? सावित्री सांगते. आता विषय निघाला म्हणून सांगते. ज्या सावित्रीला माहीत होतं की लग्न झाल्यानंतर 1 वर्षानंतर पतीचा मृत्यू होणार आहे, तरीही आपल्या आई वडिलांची इज्जत कमी व्हायला नको, त्यांचा समाजामध्ये मान सन्मान, जो मान आहे तो अवमानामध्ये बदल व्हायला नको, माझे आई वडील दुःखी व्हायला नको, म्हणून तिने त्याग केला. जे होईल ते होईल, पण मी लग्न करेल, हा विचार तिने केला. सांगा, आत्ताच्या स्थितीमध्ये अनेक मुलं आहेत, मुली आहेत की विवाहाच्या आधीच ज्यांचं एकामेकावर काही प्रेम जडलं, त्याला प्रेमाची त्या ठिकाणी उपमा दिली जाते, परंतु ते खऱ्या अर्थाने प्रेम नाही. त्याला वासना म्हणावी लागेल किंवा काहीतरी स्वार्थ म्हणावा लागेल. प्रेम नाही. प्रेमाची व्याख्या फार वेगळी आहे. प्रेम म्हणजे फार वेगळं आहे. प्रेमाची व्याख्या वेगळी, परंतु आज कलियुगामध्ये प्रेम या शब्दालाच भ्रष्ट करून टाकलेलं आहे. खरं प्रेम फार वेगळं आहे. म्हणून ते एकामेकाला जर मन जुळले तर म्हणतायत आई वडिलांना की आम्हाला विवाह करायचा. आई वडिलांनी किती जरी सांगितलं, बाई आपल्या समाजाचा मुलगा नाही ग, ऐकून हे योग्य नाही, काय म्हणेल समाज, काय म्हणतील बाकीचे लोक, हे योग्य नाही. म्हणून डॉक्टरने विचारलं कधीपासून दुखतंय. त्या व्यक्तीने उत्तर दिलं, जेव्हापासून शेजारच्याने 4 व्हीलर घेतली म्हटले तेव्हापासून माझं पोट. आता डॉक्टरांनी असे कोणते औषध द्यायचे की यांचं पोट दुखणं बंद होईल? औषधच नाही ना. जेव्हा त्याच्या गाडीला काही होईल तेव्हा याचं पोट दुखणं बंद, म्हणजे आता काही सहन होत. हे आपले मागणे आहेत, हे आपले विचार आहेत. हे विचार बघितले साधू संत महात्म्यांनी, त्यांच्या लक्षात आलं हे काही बरोबर नाही. म्हणून काय मागावं यांना समजलं पाहिजे ना, त्याच्यासाठी मागणीपर प्रकरण. आणि जेव्हा तुकोबराय पुन्हा गेले भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी, गेल्यानंतर पुन्हा भगवान परमात्म्याच्या मुखाकडे बघितलं, आज चेहरा उतरलेला आहे. आणि जेव्हा तुकोबरायने बघितलं आपल्या इष्टदेवाचा चेहरा आपल्यासाठी उतरतोय ना, मग आपण काहीतरी बोललं पाहिजे. देवा सांगा काय म्हणणं आहे तुमचं, म्हणले काहीतरी मागून घ्या ना. काय देऊ तुम्हाला? वैकुंठ देऊ का? वैकुंठ देऊ तुकोबराय तुम्हाला? तुकोबराय म्हटले नाही, मला वैकुंठ नको, कारण त्या वैकुंठामध्ये तुम्ही राहतात कुठे? तुम्ही त्या ठिकाणी वैकुंठामध्ये राहत नाही, तुम्ही तुमच्या भक्ताच्या घरी येऊन राहतात. वैकुंठामध्ये तुम्ही कुठे राहत?
ज्या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयेन च मद्भक्त यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. भगवान परमात्मा नारदजींना सांगतायत मी वैकुंठामध्ये राहत नाही. भगवान परमात्म्याला तुकोबराय म्हणताय जिथे तुम्ही राहत नाही तिथे मला का पाठवताय, मला तर तुम्ही पाहिजे आहेत. भगवान परमात्मा म्हटले तुकोबराय स्वर्ग देऊ का, स्वर्ग ज्या ठिकाणी कल्पतरू आहे, चिंतामणी आहे, पारिजातक वृक्ष आहे, कामधेनू आहे, अप्सरा आहे, सर्व प्रकारचा आनंद आहे, सुख सुविधा आहे, ते स्वर्ग तुम्हाला देऊ का. तुकोबराय म्हटले नाही, आम्हाला स्वर्ग सुद्धा नको. कारण जे स्वर्गात राहत आहेत त्यांना वाटतंय की इथे खाली स्वर्ग सोडून पृथ्वी तलाव. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्युलोकी वावा जमामा. हे मृत्युलोकी वावा जमामा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्युलोकी वावा. मृत्युलोकी वावा जन्मा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी वावा. मृत्यू लोकामध्ये त्यांना जन्म मिळावा असं स्वर्गाधिक देवांना वाटतंय. आता ज्या ठिकाणी सर्व काही आनंद आहे, सुख सुविधा आहे, अमृताचे कलश आहेत, एवढं सगळं असणाऱ्यांना वाटतं की या ठिकाणी येऊन राहावं का. कारण या ठिकाणी आल्यानंतर नारायण नामे हो जीवनमुक्त कीर्तने अनंत गाऊ गीत. या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामस्मरण करता येतं, भजन करता येतं, भक्ती करता येते आणि मुक्त सुद्धा होता येतं. म्हणून तिथल्यांना वाटतं की इथं यायचंय, मग तिथल्यांना इथं यावंसं वाटतंय. मला तिथं का पाठवतायत देवा, मला तुमचा स्वर्ग सुद्धा, वैकुंठ नको, स्वर्ग नको. तुकोबरायांना विचारलं काही धनसंपत्ती देऊ का, धनसंपत्ती पाहिजे का. तुकोबराय म्हटले नाही देवा, संपत्ती संतती मजला नावडे स्वरूपावडे तुझे देवा. मला याच्यापैकी काहीच नको. तुकोबरायांना संपत्तीची सुद्धा आवश्यकता नाही. कारण जेव्हा दुष्काळ पडला, जेव्हा धनसंपत्ती लोकांच्या जवळची संपली, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला. आणि नजराणा पाठवल्यानंतर जेव्हा तुकोबरायांना समजलं की या पालखीमध्ये जो नजराणा आहे त्या नजराणा कोणता आहे, हिरे माणिक मोती धनसंपत्तीचा आहे, त्यावेळेस तुकोबरायांच्या मुखातून उद्गार बाहेर पडले, हा जो नजराणा, ही जी संपत्ती आणलेली आहे ना, ही आमच्यासाठी मातीमोल आहे, ही तुम्ही घेऊन जा, ही तुम्ही घेऊन जाते मज मृत्तिके समान. आणि म्हणून हे आम्हाला नकोय. जेव्हा तुकोबराय त्याचाही त्याग करतायत, म्हणजे तुकोबरायांना धन संपत्तीची आवश्यकता नाही. मग भगवान परमात्मा म्हणताय सांगा तुकोबराय तुम्हाला मोक्ष देऊ का, मुक्ती देऊ का. म्हटले आम्हाला मोक्ष सुद्धा नको, मुक्ती सुद्धा नको. कारण मुक्ती तर आमच्या घरी कामाला येणारी दासी आहे. आमच्या घरी मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी. आमच्या घरी ती कामाला येते दासी आहे, ते आम्हाला सहज प्राप्त झालेलं आहे. याच्यापैकी काहीच नको. देवा तुला वाटतंय ना मी काहीतरी मागून घ्यावं, म्हणून माझी एकच इच्छा आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये तुझा निवास आहे त्याचं सानिध्य मला प्राप्त व्हावं बस. म्हणजे तूच पाहिजे आहे. सर्व रूपामध्ये जो काही तू या ठिकाणी मानव देह धारण करून संत रूपाने येतोय ना, किंवा संत हृदयामध्ये तुझा निवास असतोय ना, या दोनही गोष्टी ज्याच्यामधून प्राप्त होत आहे ना, त्या दोन्ही गोष्टीमधलं एक मागणं तुकोबरायांनी मागितलंय की ते मला पाहिजे अभंगाचं. देव वसे चित्ते, 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 देव वसे चित्ते,
अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबराय म्हणताय, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. ज्याच्या चित्तामध्ये देव आहे त्याची घडावी संगती. ज्याच्या चित्तामध्ये देव आहे ते संत असतात. ज्याच्या चित्तामध्ये देव आहे ते फक्त संतच असू शकतात, सज्जन असू शकतात, भगवत भक्तच असू शकतात. म्हणजे संतांची संगत मागितलेली आहे. संतांचीच संगत तुकोबरायांनी का मागितलेली आहे? तुकोबराय सुद्धा संत आहेत, पण संत जरी असले तरी त्यांना त्यांचं महत्त्व माहीत आहे. कारण जीवनामध्ये जर सत्संग घडला तर भगवान परमात्म्याची भेट होत असते. म्हणून ज्याच्या चित्तामध्ये तू बसलेला आहे, म्हणजे चित्तामध्येही तू आहे. दोन या मागण्यामध्ये, एका मागण्यामध्ये दोन मागणं मागितलेलं आहे. म्हणजे तूही पाहिजे आहे आणि संतही पाहिजे आहेत. संत भेटले म्हणजे देव भेटलेच. कारण संत आणि देव वेगळे नाही, निमित्त त्या प्रतिमा. एका मागण्यामध्ये दोन मागणे मागितलेले आहे. म्हणजे मागताना सुद्धा चतुराई तुकोबरायांनी केलेली आहे. संतांची संगत मागणं म्हणजे देवालाच मागून घेण्यासारखं आहे. देवालाच मागून घेण्यासारखं. ज्याच्या चित्तामध्ये देव आहे त्याला मागून घेणं म्हणजे देवाला मागून घेण्यासारखं. ही चतुराई माणसाला कळाली पाहिजे. देवी भागवतामध्ये एक प्रसंग आलेला आहे. देवी भागवतामध्ये असा प्रसंग आलेला आहे की एक महान पतिव्रता स्त्री, नाव आहे सावित्री. त्या देवी सावित्रीने विवाहाच्या आधी, जेव्हा त्यांचा विवाह निश्चित झाला आणि आता लग्न होणार, त्या विवाहाच्या आधी नारदजी महाराज त्या सावित्रींना भेटले. आणि देवी सावित्रीला भेटल्यानंतर नारदजी महाराज देवी सावित्रीला सांगू लागले, देवी, ज्याच्याशी तुमचं लग्न जमलेलं आहे ना तो अल्पायू आहे. 1 वर्षानंतर, तुमचा विवाह झाल्यानंतर 1 वर्षानंतर त्याचा मृत्यू होणार आहे. म्हणून तुम्ही लग्नासाठी नकार देऊन टाका. त्या ठिकाणी सावित्रीने सांगितलं, नाही, माझं लग्न जमलेलं आहे. माझ्या आई वडिलांनी माझं लग्न निश्चित केलेलं आहे आणि आता मी नकार देणं म्हणजे माझ्या आई वडिलांचा हा अपमान आहे. ज्याच्याशी माझं लग्न होणार आहे त्याचाही अपमान आहे. लग्न निश्चित झालं म्हणजे म्हणून मी त्याला पती मानलं. आणि अशा स्थितीमध्ये नकार देणं म्हणजे फार चुकीची गोष्ट आहे. जे होईल ते होईल, पण मी विवाह, कोण सांगतंय? सावित्री सांगते. आता विषय निघाला म्हणून सांगते. ज्या सावित्रीला माहीत होतं की लग्न झाल्यानंतर 1 वर्षानंतर पतीचा मृत्यू होणार आहे, तरीही आपल्या आई वडिलांची इज्जत कमी व्हायला नको, त्यांचा समाजामध्ये मान सन्मान, जो मान आहे तो अवमानामध्ये बदल व्हायला नको, माझे आई वडील दुःखी व्हायला नको, म्हणून तिने त्याग केला. जे होईल ते होईल, पण मी लग्न करेल, हा विचार तिने केला. सांगा, आत्ताच्या स्थितीमध्ये अनेक मुलं आहेत, मुली आहेत की विवाहाच्या आधीच ज्यांचं एकामेकावर काही प्रेम जडलं, त्याला प्रेमाची त्या ठिकाणी उपमा दिली जाते, परंतु ते खऱ्या अर्थाने प्रेम नाही, त्याला वासना म्हणावी लागेल किंवा काहीतरी स्वार्थ म्हणावा लागेल. प्रेम नाही. प्रेमाची व्याख्या फार वेगळी आहे. प्रेम म्हणजे फार वेगळं आहे, प्रेमाची व्याख्या वेगळी. परंतु आज कलियुगामध्ये प्रेम या शब्दालाच भ्रष्ट करून टाकलेलं आहे. खरं प्रेम फार वेगळं आहे. म्हणून ते एकामेकाला जर मन जुळले तर म्हणतायत आई वडिलांना की आम्हाला विवाह करायचा. आई वडिलांनी किती जरी सांगितलं, बाई आपल्या समाजाचा मुलगा नाही ग, ऐकून हे योग्य नाही, काय म्हणेल समाज, काय म्हणतील बाकीचे लोक, हे योग्य नाही, म्हणून तो विषयच भगवंत म्हणून टाकलेला आहे. परिणाम भगवंताची प्राप्ती होऊ शकते. कारण हे मन कसं आहे, उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं अवसादयेत, आत्मैव आत्मनो बंधू रात्मैव रिपुरात्मनाः. हे मनच आपलं बंधू मित्र आहे आणि हे मनच आपलं शत्रू आहे. मन आपलं सगळं काही चांगलं किंवा वाईट करू शकतं, म्हणून याच्यावर निरोध केला पाहिजे. मन के हारे हार हे, मन के जीते जीत, मन ही मिलावत राम सो, मन ही करत वजीत. मन के मारे बन गए, बन तज बस्ती माही, कहत कबीर मन लालची, ये कहूँ ठहरत नाही. मन के हारे हार है, मन के जीते जीत.
आपल्या मनाला जर आपण योग्य मार्गाला लावलं, कबीरजी महाराज म्हणतात हे आपल्याला हरवू सुद्धा शकतं आणि हे आपल्याला जिंकवू सुद्धा शकतं. म्हणून तुकोबाराय म्हणतायत मन मारलेलं नाही, पण मनाचा विषय बदलून टाकलेला आहे. काय केलेला आहे? भगवंत केलेला आहे. म्हणून ऐसे आवडते मना, आवडच बनवून टाकली भगवंताची. आणि म्हणून देवा पुरवावी वासना, हीच माझी वासना आहे की ज्यांच्या हृदयामध्ये तू वास करतो त्यांची संगत मला लाभली पाहिजे. म्हणजेच संतांचीच संगत याच्यामध्ये मागितलेली आहे. कबीरजी महाराज म्हणतायत संतन के संग लाग रे. संतांच्या संगतीमध्ये मनुष्याला काय मिळतं? संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. होय तेरो बड़ो बाग रे, होय तेरो बड़ो बाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. हरि सुमिरन में लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. तेरी किस्मत जगेगी. म्हणजे संतांच्या संगतीत गेलं झोपलेलं भाग्य सुद्धा उदयाला आल्याशिवाय राहत नाही. आणि अशा संतांची जर संगत घडली, तुकोबाराय म्हणतात अशी संगत घडल्यानंतर त्यांना माझ्यापासून दूर नेऊ नको, त्यांचा आणि माझा वियोग कधीही होऊ देऊ नको. तिसरं चरण हरिजनास वे बेटी. 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 नवो अंग संग तुटी. नवो अंग संग तुटी. ऐसे आवडते मना. ऐसे आवडते मना. नवो अंग संग तुटी. नवो अंग संग तुटी. ऐसे आवडते मना. ऐसे आवडते मना. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतायत एकदा की अशा संतांची संगत झाली तर नहो अंग संग तुटी. एकदा की त्यांची भेट झाली तर पुन्हा त्यांचा आणि माझा वियोग होऊ देऊ नको. कारण जोपर्यंत संतांचं सानिध्य आहे, सतसंग चालू असेल, तोपर्यंत परमार्थाची बॅटरी चांगली चार्जिंग होते. आणि परमार्थाची बॅटरी चांगली चार्जिंग झाली की मग नंतर आपण परमार्थाला खऱ्या अर्थाने लागतो. परंतु जर आपण या परमार्थामध्ये, भजनामध्ये, कथा कीर्तनामध्ये आलो नाही तर हळूहळू हळूहळू बॅटरी काय होते? चार्जिंग कमी कमी होत जाते. कारण काय आहे? वियोग जर घडला तर बॅटरी माहीत होतं तुकोबारायांना. जर आपण परमार्थापासून वेनमुख झालो, एक विचार करा, रोज मंदिरात जाणारा व्यक्ती जर 1 महिनाभर मंदिरात गेला नाही तर त्याच्या वागण्यात सुद्धा बदल होऊन जातो.
नेहमी वारीला जाणारा व्यक्ती जर 2-4 वर्ष गेला नाही तरी सुद्धा त्याच्या परमार्थामध्ये बदल घडतोय. नेहमी वाचन ग्रंथाचं वाचन करणाऱ्या व्यक्तीचं वाचन थांबलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये बदल घडतोय. म्हणजे हा संसार जो आहे तो विषय विकारांमध्ये आपल्याला गुंतवून टाकतो. म्हणून नेहमी सत्संग जर घडावा वाटत असेल तर त्याच्यासाठी संतांची संगत कायमची आवश्यक आहे. म्हणजे योगही पाहिजे आहे, क्षेमही पाहिजे आहे. योग कशाला म्हणतात? अप्राप्त वस्तूची प्राप्ती म्हणजे योग, आणि प्राप्त झालेली वस्तू चिरकाल कायमची शाश्वत टिकून राहणं म्हणजे क्षेम. मला योगही पाहिजे आहे आणि क्षेम सुद्धा पाहिजे आहे. दुर्लभ आहे संत संगत, म्हणून तुकोबारायांनी ही मागणी मागितलेली आहे. अशी मागणी मागत असताना तो भगवान परमात्मा आपल्याला भेटावा असा जर वाटत असेल तर त्याच्यासाठी कलियुगामध्ये सोपं साधन आहे, ते आहे भगवान परमात्म्याचं नाम. म्हणून एकदा मोठ्या प्रेमाने दोन्ही हात ताट वर करून भगवान परमात्म्याचं सगळ्यांनी भजन करायचे मोठ्याने. दोन्ही हात ताट वर करा. झोपले नाही ना? हाताने टाळी, मुखाने भजन. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, आवाज द्या. विठोबार कुमाई, बोला. एक वाढवा. विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज कालकाई माता सत्यनारायण भगवान की. आनंदाचा प्रसंग आपल्या जीवनामध्ये जो येणार आहे त्याचे आपण बघणारे शिलेदार आहोत. म्हणून येत्या 22 तारखेला आपलं आराध्य दैवत रामचंद्र प्रभू ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला त्या स्थानावर विराजमान होणार आहे.
म्हणून एकदा रामप्रभूंचं भजन आपण मोठ्या आनंदाने घेणार आहोत. तयार आहेत? हर घर में है ये कहीं नारा गूंजेगा. हर घर में है ये कहीं नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम गाएगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में है कहीं नाम, हर घर में है कहीं नाम, एक ही नारा गूंजेगा. दोन्ही हात ताठवर करायचे. जय श्री राम. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम गाएगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हम हिंदू है बब्बर शेर, बब्बर शेर हम सब हिंदू. बब्बर शेर बब्बर शेर. अड़ गए तो ना होंगे ढेर, ना होंगे ढेर, ना होंगे ढेर. अड़ गए तो हम ना होंगे ढेर. ना होगे ढेर, ना होगे ढेर. जहाँ राम ने जन्म लिया, जहाँ राम ने जन्म लिया, मंदिर वही बनाएंगे. जय श्री राम. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हे हर घर में कहीं ना, हर घर में एक ही नारा गूंजेगा. जय श्री राम. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. राजा रामचंद्र भगवान की जय अयोध्या वासियों की जय अयोध्या नगरी की जय. भगवान परमात्मा अयोध्येमध्ये विराजमान होणार आहे आणि सगळ्यात आनंदाची ही गोष्ट आहे. रामप्रभू कोण आहेत? रामप्रभू भारतवासियांची आत्मा आहे. रामप्रभू संस्कृती आहे. रामप्रभू शील आहे. रामप्रभू म्हणजे वैराग्य आहे. रामप्रभू म्हणजे त्याग आहे. रामप्रभू म्हणजे आमच्या भारतीयांचं आराध्य दैवत आहे. रामप्रभू जर कोण असेल तर ते रामप्रभू म्हणजे आमची संस्कृती आहे, आमचा आत्मा आहे. आणि असे सगळ्यांच्या हृदयामध्ये विराजमान असणारे राम स्वस्थानावर स्थित होणार आहे. हे राम ज्याच्या हृदयामध्ये नाही, समजा तो भारतीयच कधी असू शकत नाही, तो भारतीय असू शकत नाही. राम आपली आस्था आहे. रामाला नाकारणारे राम नाही असं म्हणणाऱ्यांमध्ये जरी एखादा गुण असेल तरी तो गुण सुद्धा माझ्या रामप्रभूंची देण आहे. तो गुण सुद्धा रामप्रभूंची देण आहे. हे आमचे राम आहेत. आमचा राम म्हणजे आत्मा आहे, दैवत आहे, हृदय आहे. आणि ते आपलं हृदय जेव्हा विराजमान होणार आहे, ते विराजमान होत असताना आपल्याला घरी बसून बघता येणार आहे. प्रसाराच्या माध्यमातून, वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून रामप्रभू तर त्यांच्या स्वस्थानावर स्थित होतीलच, परंतु आपणही आपल्या घरी 22 तारखेला, येत्या 22 तारखेला जशी दिवाळी साजरी करतात तशाच पद्धतीने घरोघरी दिवे लावून, रांगोळी काढून भगवान रामचंद्रजी येतील म्हणून रामप्रभूंचं नामस्मरण करायचे. प्रत्येक घरामध्ये राम येणार आहेत. कसे आल्यानंतर ते विराजमान तर होतीलच, परंतु आपल्या घरामध्ये
दिवाळीसुद्धा साजरी होणार आहे. एक लक्षात ठेवा, आत्ता 2-4 दिवसापूर्वी 5-7 दिवसापूर्वी काही एक राजकीय व्यक्ती रामप्रभू नाहीच आणि जर होतेच तर ते काय खात होते याच्यावर वर्णन करत होते. आपल्याला माहीत आहे, त्यांचा नामोल्लेख मला करायचा नाही. ते वनात 14 वर्ष गेले आणि गेल्यानंतर त्यांनी पशु पक्षी मारून खाल्ले असं म्हणणारे व्यक्ती सुद्धा आज या राम प्रभूंच्या राज्यामध्ये आहेत. कारण रामराज्य तर आता येणारच आहे. रामप्रभू बसले म्हणजे रामराज्य आहे. आणि विचार करा, धर्म संस्कृतीचा पाया ज्या भूमीमध्ये आहे अशा भारत भूमीमध्ये रामाला नाकारणारे आहे आणि राम काय खातात आणि कसे जीवन जगत होते याचं नको ते वर्णन करणारे काही हिंसक प्रवृत्तीचे लोक रामाचं नाव जरी बदनाम करत असले तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, सूर्याकडे बघून जो थुंकला त्याची थुंक कुठे पडत असते? त्याच्या तोंडावर पडत असते. म्हणून सूर्यावर थुंकणाऱ्याकडे कधीही बघायचं नाही. तो चुकीचा व्यक्ती आहे, चुकीचं बोलणार. अशा व्यक्तीने आपला DNA नक्कीच चेक केला पाहिजे की आपण भारताच्या भूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत का? आपली संस्कृती काय, आपल्या आईवडिलांचं रक्त कोणतं आहे याचा विचार आपण केला पाहिजे. रामप्रभूंना नाकारणारे जाऊ द्या, परंतु रामप्रभू काय खात होते हे बोलणाऱ्यांना आपल्याला त्यांच्याही लक्षात आलं पाहिजे. 14 वर्ष वनवासात गेलेल्या रामप्रभूंनी स्वतःची धर्मपत्नी ज्या रावणाने हरण करून नेली त्या रावणाबद्दल सुद्धा रामप्रभूंनी एकही अपशब्द कुठेही वापरलेला कोणत्याही ग्रंथामध्ये नाही. ज्यांच्या बोलण्यामध्ये हिंसा येत नाही त्यांच्या वागण्यामध्ये हिंसा कधी येईल एवढं जरी समजलं तरी सुद्धा राम समजले. बाकीचं काही सांगण्याची गरज नाही. पूर्वीचे राजे जेही पशुपक्षी होते, जे हिंस्र श्वापद होते त्यांना मारायचे. पण का मारायचे? आपल्या प्रजेचं रक्षण झाले पाहिजे हिंस्र श्वापदांपासून, म्हणून त्यांना मारलं जात होतं. मारून खाण्यासाठी त्यांना मारलं जात नव्हतं. प्रजेचं रक्षण करणं हे एक गोष्ट आणि दुसरं कारण होतं की हिंस्र श्वापद जेव्हा पळतायत तेव्हा लक्षवेधी बाण मारला, आवाजाच्या दिशेने असेल किंवा लक्षवेधी बाण मारला तर बाण चालवण्याची जी कला आहे ती राजाला लवकरात लवकर अवगत व्हावी म्हणून सुद्धा प्राणी मारले जात होते. मारून खाण्यासाठी प्राणी मारले जात नव्हते. ज्यांचे गुरु श्री गुरु वशिष्ठ आहेत, ज्यांचे गुरु विश्वामित्र आहेत, ज्यांची परंपरा इक्ष्वाकू म्हणजे सूर्यापासून निर्माण झालेली आहे, असे राम काय खात असतील याच्यावर बोलण्याची कोणाला आवश्यकता नाही. म्हणून राम आमचं दैवत आहे, आमचं हृदय आहे आणि ते येऊन विराजमान होतीलच. आणि तो सोहळा बघण्याचा आनंद तुम्हा मला प्राप्त झालेला आहे की देवाने आपल्याला जिवंत ठेवलं. आपण भाग्यवान आहोत. कोरोनासारखी एवढी मोठी बिमारी या ठिकाणी येऊन गेली, आपल्यातलेच लोक आपल्यातून निघून गेले, परंतु देवाने आपल्याला जिवंत ठेवलं. आपण भाग्यवान आहोत की रामप्रभू राजगादीवर विराजमान व्हावे हे आपल्या डोळ्यांनी आपल्याला बघायला मिळणार आहे. याचे आपण साक्षीदार होणार आहोत. म्हणून खऱ्या अर्थाने आपण भाग्यवान आहोत. अशा रामचंद्रजींच्या या उत्सवामध्ये आपल्याला घरी बसून का असेना सगळ्यांनी सामील व्हायचे. म्हणून हे सुद्धा आपलं एक कर्तव्य आहे. भारतीय आहेत आणि हृदय आपलं जे राम आहे त्यांच्या या उत्सवामध्ये सगळ्यांना साजरं व्हायचं आहे. ही सगळ्यांच्या चरणी विनंती. आणि त्याचबरोबर धावत्या वेगामध्ये आपण 3ही चरणांचा विचार केलेला आहे. परंतु तुकोबराय हे 3 सगळं काही मागणं मागत असताना म्हणतायत, देवा जर जीवन ज्याला भलं आणि चांगलं करायचं असेल, सात्विक बनवायचं असेल, विकाररहित बनवायचं असेल, अहिंसक बनवायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा उपाय आहेत. तेच जीवन चांगलं आहे, भलं आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने, म्हणे जिने, तुका म्हणे जिने, म्हणे जिने, तुका म्हणे जिने, भले संत संगष्टने, भले संत संगष्टने ऐसे आवडते, मन ऐसे आवडते, मन भले संत संगष्टने, भले
वासना देवा पुरवावी देवा पुरवावे वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी देवा पुरवावी वासना वासना ऐसे आवड ते मन ऐसे आवड ते शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतायत, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. त्यांच्या संगतीमध्ये जिनं हे भलं आहे, चांगलं आहे, योग्य आहे, भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचवणारं आहे. म्हणून तुकोबारायांनी संतांची संगत मागितलेली आहे. भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी संतच आवश्यक आहे. संत भेटीशिवाय भगवान परमात्म्याची भेट कधीही होऊ शकत नाही. कोणतेही वेद शास्त्र पुराण जर वाचले, आत्तापर्यंत ज्याला ज्याला देव भेटलेला आहे त्याला आधी संतच भेटलेले आहे. ज्यांना संत भेटले नाही त्यांना देव भेटूनही देव कळालेला नाही. महाभारतामधलं उदाहरण आहे. भगवान परमात्मा दुर्योधनाला संपूर्ण जीवनामध्ये कमीत कमी 200 वेळेस भेटले. किती वेळेस? 200 वेळेस. तरीसुद्धा दुर्योधनाला देव कळला नाही. कारण काय आहे? संत संगत नाही आणि संत कृपासुद्धा नाही. म्हणून संतांची संगत जीवनामध्ये आवश्यक आहे. त्याच्यामुळेच परमार्थ पूर्ण होऊ शकतो. मनाच्या मार्गाने गेलात तर मनोमार्गे गेला तो तेथेच मुखला. म्हणून संतांच्या संगतीने जर गेले तर न पडे गुंता कोठे काही. भगवान परमात्मा भेटल्याशिवाय राहणार नाही. याच्यासाठी जीवनामध्ये संतांची संगत आवश्यक आहे. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी आणि देवी झोलाई कालकाई देवीच्या चरणी समर्पित करत असताना ज्यांनी मला या ठिकाणी बोलवलं असे कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक, संयोजक, या ठिकाणच्या ज्या महिला आहे, नवदुर्गा महिला मंडळ आणि त्यांच्यासोबत जेही सर्व पुरुषवर्ग आहे, सगळ्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलेलं आहे. केवळ महिलांनी जरी आयोजित केलेलं असेल तरी त्यांना मदत करण्यासाठी, कारण एवढं मोठं कार्य त्याच्यासाठी पुरुषवर्गांची मदत लागेलच, त्याशिवाय होऊ शकणार नाही. म्हणून जेही आयोजक आहे त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. जाता जाता एवढंच सांगेल, महिलांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम केलेला आहे. हळदी कुंकू पुन्हा एकदा सांगेन मी की आपलं सौभाग्य वाढावं म्हणून हळदी कुंकू महिला वर्ग करतायत. सौभाग्यासाठी जर महिला वर्ग एवढं करतात तर त्यांच्याही ऋणामध्ये पुरुषवर्ग असले पाहिजेत. केवळ पत्नी म्हणून आपण रुबाब दाखवणं एवढं करू नका. जी एवढा मोठा त्याग करते, आई वडिलांचं घर सोडून येते, आणि किती मोठा त्याग आहे. कपाळ महिलेचं परंतु कुंकू पतीच्या नावाचा, गळा महिलेचं परंतु गळ्यातलं मंगळसूत्र पतीच्या नावाचा, हात महिलेचे परंतु हातातले चुडा पतीच्या नावाचा, पाय महिलेचे परंतु पायाच्या बोटामधले जोडवे पतीच्या नावाचे. म्हणजे सगळं काही जर ती समर्पित कळते, आईवडिलांच्या कुळाचा त्याग करून येते, अशी महिला आपल्या पतीचं आयुष्य वाढावं म्हणून हे जे कार्य करत असते, त्या महिलेला सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे. एक त्यागाची मूर्ती आहे म्हणून तिलाही जाणून घेतलं पाहिजे.
लग्न झालं आठवलं म्हणून सांगते, लग्न झालं म्हणून महिला तरी सांगू शकते, लग्न झालं तिला सांगायची गरज पडत नाही. एका महिलेने पतीला विचारलं, का हो माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे म्हणून लगेच पाहणाऱ्यांना वाटतं माझं लग्न झालेलं आहे. कोणतीही स्त्री असो, मंगळसूत्र बघितलं की लगेच लक्षात येतं की लग्न झालेलं आहे. पण तुमची अशी काय खूण आहे की तुमचं लग्न झालेलं आहे? जेव्हा त्या स्त्रीने विचारलं, पतीने उत्तर दिलं, म्हटले सांगायची गरज नाही, उतरलेला चेहरा दिसला की लक्षात. म्हणजे याचा अर्थ असा नाही की आमच्यामुळे तुमचा चेहरा, मला सांगायचं हे आहे की आम्ही देवाची पूजा करतो म्हणून तुमचं आयुष्य, म्हणून कधी का असे ना जे एवढा त्याग करतायत तुमच्यासाठी त्यांचं कधीतरी थोडंफार कौतुक करायला काही हरकत. थोडंफार घरामध्ये कमी जास्त झालं, भाजीमध्ये कमी जास्त पडलं, आठवलं म्हणून सांग, एकच मिनटं घेईल, जास्त घेणार नाही. प्रातस्मरणीय पूजनीय रमेशभाई ओझा म्हटले, जर घरामध्ये वाद घालायचे नसतील तर पत्नीशी गोड बोललं पाहिजे, आणि पत्नीला जर तुम्ही सुखात ठेवलं तर तुमचं जीवन कधीही दुःखामध्ये जाणार नाही. कोण म्हणतंय? ओझाजी सांगते. त्यांनी एक दृष्टांत सांगितला, एका मिनिटात सांगेल. म्हटले जर जेवायला बसले आणि भाजीमध्ये जर काही कमी जास्त झालं ना तर असं म्हणा, भाजी फार चांगली झाली ग, फक्त मीठ थोडं जास्त पाहिजे. असं म्हणू नका की मीठ कमी, अर्थ दोघांचा एकच आहे, म्हणून कधीतरी कौतुक करायला काही हरकत. एका माणसाने कीर्तनामध्ये हे ऐकलं, घरी गेला आणि म्हटले आज कौतुक करेल तिचं, माझ्यासाठी उपवास धरला, माझ्यासाठी वडाला फेऱ्या मारते, माझ्यासाठी वस्तू महिलांना वाटल्या आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला. घरी गेले, जेवताना म्हटले अगं तुझ्यासारखी भाजी कोणी बनवत, तुझ्यासारख्या भाजी कोणी बनवत नाही, तुझ्या हाताला जशी चव आहे ना, खूप घरी जेवलो पण अशी चव तुझ्या हातासारखी लागली नाही. बाईने भांडे आपटायला सुरुवात केली. याने विचार केला, मी कौतुक केलं आणि भांडे का आपट आहे, घरामध्ये भांड्यांचा का आवाज येते? ती म्हटली अहो रोज भाजी मी करते तेव्हा नाही कौतुक केलं, आज शेजारच्या बाईने भाजी दिली, काय कौतुक करताय? म्हटले काय कौतुक. याने विचार केला, रॉंग नंबर, आता आलिया भोगासी असावे. म्हणून जरा भाजी केल्यानंतर विचारा आधी कोणी बनवलेली. एवढं जरी कळालं तरी जिने त्याग केलेला आहे तिचं कौतुक करायला आणि तिलाही सुखी ठेवण्याचा प्रयत्न करा. मला एवढाच सिद्धांत सांगायचा आहे. म्हणून पुन्हा एकदा सर्व आयोजकांचे आभार, ज्यांच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आलो, असे आमचे रामाणे महाराज, त्यांच्या परिचयातून या ठिकाणी येणं झालं. आणि त्यांचे सर्व सहकारी, सर्व महाराज मंडळी असतील, गायनाचार्य, मृदंगाचार्य आहेत, आमच्या 2 दिदी अतिशय सुंदर. असं वाटतंय या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा कालच सुरू झालेला आहे की काय. त्या काळातल्या महिला कशा असतील यांच्याकडे बघितल्यानंतर एक सामर्थ्य, एक आनंद या ठिकाणी निर्माण होतंय. म्हणून त्या दोघी दिदींचेही आभार. पुन्हा एकदा या ठिकाणी विनेकरी असतील, भारदाल चोपदार असतील, कुणाचंही नाव माहीत नसल्यामुळे मी हात जोडून तुमच्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत करते आणि माझ्या या सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.